नमस्कार, मी पंजाब डक. आज आहे 27 जुलै 2026. आजपासून महाराष्ट्रात काय परिस्थिती राहणार आहे हे आजच्या अंदाजामध्ये देणार आहे. तर सर्वप्रथम आज 27, 28 आणि 29 तारखेपर्यंत तुम्हाला एक सांगू इच्छितो, जे वंचित जिल्हे आहेत, वंचित पावसामधून जे वंचित राहिलेले, सोलापूर जिल्हा, बीड जिल्हा, नांदेडचा काही भाग, त्याच्यानंतर परभणी जिल्ह्याचा काही भाग, त्याच्यानंतर इकडं नंदुरबार जिल्हा. तर ह्या जिल्ह्यातल्या म्हणजे 5 जिल्ह्याला सांगू इच्छितो की परभणी जिल्हा, नांदेड जिल्हा, धाराशिव, सोलापूर आज म्हणजे दुपारनंतर म्हणजे दुपारपर्यंत ऊन पडेल, पण दुपारच्या नंतर 3-3:30च्या नंतर मग काय होणार आहे, काळकुट्ट आभाळ येईल आणि मग ह्या 5-6 जिल्ह्यामध्ये जवळपास 27, 28 आणि 29 तारखेपर्यंत अर्ध्या घंट्याचा 1 तासाचा जोराचा पाऊस पडणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. त्याच्यानंतर मग राज्यात आता परिस्थिती कशी राहणार आहे, तर राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की सर्वप्रथम मराठवाड्याची जे तहान भागवणारं धरण आहे ते जायकवाडी धरण म्हणजे नाथसागर. तर आजच्यानं कंप्लीट सकाळच्या अपडेटनुसार ते 54% झालं आहे. तर मराठवाड्यातले जे तहान भागवणारे जायकवाडी धरण आहे उद्यापर्यंत ते 62%पर्यंत जाईल, कारण की आज 60,000 क्युसेसनं पाणी चालू आहे. तर 62,000पर्यंत जाणार आहे, म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा. त्याच्यानंतर परत एक तुम्हाला शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी, कारण की बंगालच्या खाडीमध्ये एक कमी दाबाचा पट्टा तयार होत असल्यामुळं 29 तारखेला ते काय होणार आहे की इकडं नागपूरकडे येणार आहे. 29, 30, 31 आणि 1 तारखेच्या दरम्यान मग नागपूर, चंद्रपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, यवतमाळ, अमरावती, वाशिम, हिंगोली, अकोला, बुलढाणा, शेगाव, खामगाव, मेकर, जळगाव जामोद, जळगाव, नांदुरा, जळगाव, धुळे, नंदुरबार आणि त्याच्यानंतर त्र्यंबकेश्वरकडं आणि इकडं गुजरातकडे जाणार आहे. म्हणजे 30, 31 आणि 1 तारखेच्या दरम्यान ह्या पट्ट्यामध्ये जवळपास 10, 15, 16 जिल्ह्यामध्ये मात्र मुसळधार पाऊस पडणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. परत सांगतो मुसळधार पाऊस कसा पडणार आहे. नाशिक जिल्हा, नंदुरबार जिल्हा, धुळे जिल्हा, जळगाव जिल्हा, संभाजीनगरचा उत्तरेकडील भाग, संभाजीनगर, त्याच्यानंतर जालना जिल्ह्याचा राजूर गणपतीच्या तिकडून जळगावपर्यंत म्हणजे जळगाव जिल्हा, जळगावपर्यंत, त्याच्यानंतर इकडं बुलढाणा जिल्हा पूर्ण, अकोला जिल्हा पूर्ण, अमरावती जिल्हा पूर्ण, त्याच्यानंतर इकडं नंदुरबार, आपलं नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, यवतमाळ आणि वाशिम ह्या पट्ट्यामध्ये काय होणार आहे, मुसळधार पाऊस पडणार आहे. कारण की जे चक्रीवादळ मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राच्या बांधीनं हे कमी दाबाचा पट्टा असा जाणार आहे आणि गुजरातमध्ये जाऊन मात्र धुमाकूळ घालणार आहे, म्हणून गुजरातच्या शेतकऱ्यांनी हे अंदाज लक्षात घ्यायचा. मध्य प्रदेशच्या बुरहानपूर खांडवा शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात घ्यायचा. त्याच्यानंतर तिकडं पाऊस पडत असल्यामुळे जे बुलढाणा जिल्ह्यातले कॅचमेंट एरियातले जे छोटे छोटे धरणं आहेत त्या धरणात तलावात पाणी येणार आहे. बुलढाणा जिल्ह्यासाठी आनंदाची बातमी. अकोला जिल्हा, अमरावती जिल्हा, वर्धा जिल्हा, भंडारा जिल्हा, संपूर्ण जिल्ह्यासाठी आनंदाची बातमी. पण ते तिकडं पाऊस पडत असल्यामुळे परभणी जिल्हा, नांदेड जिल्हा, त्याच्यानंतर लातूर जिल्हा, धाराशिव जिल्हा, बीड जिल्हा आणि जालना जिल्ह्यात इकडं देखील काय होणार आहे, म्हणजे ह्या 3 दिवसात म्हणजे 27, 28, 29 पाऊस पडणार आहे. पण 30, 31 आणि 1 तारखेच्या दरम्यान परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव, बीड आणि संभाजीनगर जिल्ह्यात देखील जोराचा पाऊस पडणार आहे, म्हणून हे परभणी जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी. त्याच्यामुळं अहिल्यानगर जिल्ह्याला देखील पाऊस पडणार आहे, म्हणून अहिल्यानगर जिल्ह्यासाठी आनंदाची बातमी. त्याच्यानंतर इकडं पश्चिम महाराष्ट्रामध्ये सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर तिकडे सरी मात्र त्या चालूच राहते आणि कोकणपट्टी घाटमाथ्याचा पाऊस चालू राहील. पुण्याला देखील चालूच पाऊस राहील. त्याच्यानंतर मुंबई इगतपुरीकडे देखील चांगला पाऊस पडणार आहे. संगमनेर, अकोले पडणार आहे. उदर, गणपती तिकडे देखील पाऊस पडणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. राज्यात परत आता हे नाशिककडे पुन्हा आता हे पाऊस तिकडे जात असल्यामुळं 30, 31 आणि 1 ऑगस्ट, 30, 31 जुलै आणि 1 ऑगस्टच्या दरम्यान नाशिककडं उत्तर भागाकडे पाऊस पडणार आहे. म्हणजे मालेगाव, नाशिक, तिकडं त्र्यंबकेश्वर, दिंडोरी, सुरत पट्ट्यात त्या तिकडे पाऊस पडणार आहे. म्हणून परत एकदा त्या नांदूर, मधनेश्वर, गंगापूर धरणामध्ये कॅचमेंट एरियामध्ये पाऊस पडल्यामुळे पुन्हा गोदावरी नदीला
पुन्हा पाण्यात आहे. मग तो नंतर काय होणार आहे, 20,000 क्युसेसनं पुन्हा काय होईल पाणी गोदावरी नदीत, म्हणजे 3 ऑगस्ट 4 आणि 5 ऑगस्टच्या दरम्यान येणार. 20,000 क्युसेसनं जर पाणी आलं तर ते जवळपास 6 TMC वाढणार. मग 6 TMC तर आता उद्यापर्यंत हे नाथसागर 62 TMC होणार आहे. 62 आणि 68 मध्ये माझा ते अंदाज आहे 5 ऑगस्टपर्यंत हे नाथसागर 78 म्हणजे 70% जाईल अशी म्हणजे माझी अपेक्षा आहे. आणि हो, कारण की ह्या नाथसागराव परभणी जिल्हा, बीड जिल्हा, नांदेड जिल्हा, हिंगोली जिल्हा हे ताण भागवणारं धरण आहे. संभाजीनगराचा पाणी पुरवठा करणारं धरण आहे. संपूर्ण MIDCचा देखील याच्यावर चालतं. म्हणून 70% ह्या जवळ 5 ऑगस्टपर्यंत येईल, म्हणून सर्व शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं इकडं मोहोळ तालुका आहे. तिकडे आमचे मित्र आहेत सोलापूर जिल्ह्यातले. तर त्यांचा फोन आला की आमच्या मोहोळ तालुक्यामध्ये बऱ्याच गावामध्ये पाऊस नाही. मसले, चौधरी त्या बरेच भाग असे वंचित आहेत. त्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आज दुपारच्या नंतर मोहोळ तालुका, पंढरपूर, तिकडं सोलापूर जिल्ह्यामध्ये, इकडं मंद्रुप त्या परिसरामध्ये चांगला पाऊस पडणार आहे. म्हणजे 27, 28, 29 पडणार आहे आणि 30, 31 आणि 1 ऑगस्टचा ते देखील पडणार आहे. म्हणून तुमच्यासाठी आनंदाची बातमी. धाराशिव जिल्हा, इकडे कडा, आष्टी, बीड तिकडं देखील चांगला पाऊस पडणार आहे. इकडे बालमटाकडे त्या परिसरात देखील चांगला पाऊस पडणार आहे. त्याच्यानंतर आतापर्यंत तुम्हाला सांगतो जे वंचित छोटे छोटे तळे आहेत तर ते देखील ह्या पावसामध्ये बऱ्याच म्हणजे आता स्पीड जोरात राहणार आहे. त्याच्यामुळे ह्या पावसात देखील ते तळे भरणार आहे. आणि जालना जिल्ह्यातले जे भोकरदन, सिल्लोड, निल्लोड, त्याच्यानंतर जाफराबाद, राजूर, सिंदखेड राजा, धाड ह्या परिसरातल्या शेतकऱ्याचे फोन आले. इकडं सोयगाव, तिकडं मिरचीचं क्षेत्र आहे. मिरचीच्या क्षेत्रामध्ये त्यांनी काय केलं, उन्हाळ्यातलं विहिरीतलं पाणी संपूर्ण उपसा केलेला आहे. आता विहिरीला पाणी नाही. त्यांच्यासाठी सगळ्यात आनंदाची बातमी, तुमच्या इकडं आता हे उद्याचा पाऊस म्हणजे आज उद्या 27, 28ला तर पडणारच आहे 29 पर्यंत, पण 30, 31 जुलै आणि 1 ऑगस्टच्या दरम्यान तुमच्या ह्या जालना जिल्ह्याच्या त्या परिसरामध्ये चांगला पाऊस पडणार आहे. छोटे छोटे ओढे नाल्याला देखील पाणी येणार आहे. म्हणून अंदाज त्यांनी लक्षात घ्यायचा. तुमच्या इरीला देखील पाणी येणार आहे. पण तुम्हाला सांगतो काही चिंता करू नका, कारण की ऑगस्टमध्ये 15 ऑगस्ट ते 30 ऑगस्टच्या दरम्यान परत एक असं मोठं चक्रीवादळ येणार आहे आणि ते मात्र इकडून तेलंगणातून इकडे उत्तर महाराष्ट्राकडे जाईल. त्यावेळेस मात्र सगळ्या महाराष्ट्रात चांगला पाऊस पडणार आहे आणि सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये मात्र परतीचा पाऊस धुमाकूळ घालणार आहे. म्हणजे जवळपास सगळे तळ्याला पाणी येणार आहे. आणि उजनी धरण एक सांगू इच्छितो, आजच्यानं जवळपास 85% पुढे गेलेले आहे, ते देखील 100% भरणार आहे. म्हणून उजनीच्या लाभ शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी, म्हणून हे देखील लक्षात घ्यायचं.